आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या खूप खूप शुभेच्छा. टुडे इज 5 जून 2024 अँड वी ऑल आर सेलिब्रेटिंग द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. एन्व्हायरमेंट हा एक खूप अतिशय सेन्सिटिव्ह इश्यू आहे अँड इट नीड्स टू बी स्टडीड विथ लॉट ऑफ डेप्थ. आपल्या आजूबाजूला हे जे नद्या, डोंगर, पर्वत, झाडं, जंगलं, जमीन, आकाश, प्राणी हे जे सगळे आहेत, दीज आर ऑल इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ दी एन्व्हायरमेंट. The human beings, we all human beings are being able to survive with the help of this environment. आपण जे आज या जगात श्वास घेऊ शकतोय, सर्वाईव्ह होऊ शकतोय, ते फक्त आणि फक्त या एन्व्हायरमेंटमुळे आहे. आणि याच्यातल्या एकाही फॅक्टरचं डिटेरिएशन, डिस्ट्रक्शन म्हणजे पूर्ण एन्व्हायरमेंटचं डिस्ट्रक्शन आहे. आजच्या एन्व्हायरमेंट डेची बेसिक थीम आहे लँड रिस्टोरेशन, ड्रॉट रेझिलियन्स आणि डेझर्टिफिकेशन. म्हणालाही ती नाव वेगळी दिसत आहेत, बट ती सगळी इंटरलिंक्ड आहेत, ती इंटररिलेटेड आहेत सगळं. त्याच्यातल्या कोणत्याही एका गोष्टीचं डिस्ट्रक्शन म्हणजे सगळ्यांचं डिस्ट्रक्शन आहे. आता लँड रिस्टोरेशनची का गरज पडते? कारण लँड डिग्रेड झाली आहे. लँड डिग्रेड का झाली आहे? कारण तिथे फर्टिलायझरचा खूप वापर आहे, पेस्टिसाईड्सचा वापर आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग तिथे नाही आहे. तिथे शेणखताचा वापर खूप कमी आहे. त्याच्यामुळे जी शेती केली जाते आहे, फार्मिंग केलं जातं आहे, त्याच्यामध्ये आज शेणखताचा वापर खूप कमी आहे आणि त्या सगळं कीड नष्ट करायला एक्सेट्रा एक्सेट्रा ते वापरतायत ही केमिकल फर्टिलायझर्स आणि त्याचा जमिनीवर चांगला परिणाम होत नाही आहे. आणि त्याचप्रमाणे हे जे इलेक्ट्रिसिटी, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटीचा वापर आज वाढलेला आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स आज आलेली आहेत, त्याच्यासाठी जी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जाते ती कोल्समधून येते, कोल माइन्समधून येते, कोळशातून येते ती. आणि या कोल माइन्समध्ये ती विंड एनर्जी यूज होत नाही आहे इलेक्ट्रिसिटीसाठी. जेव्हा इलेक्ट्रिक वाहनांचं प्रमोशन चालू आहे ते आणि आपण ती खरेदी करतो तेव्हा आपण हा विचार करत नाही आहे की आपल्याला ही रोजमर्राची जी इलेक्ट्रिसिटी लागते त्याच्यापेक्षा व्हेकल्सला जे आपण चार्जिंग करतो, एवढ्या मोठ्या मोठ्या बस, व्हेकल्स, कार्स, त्याच्यासाठी किती इलेक्ट्रिसिटी येते आणि ती कुठून येते? ती विंड जनरेटेड वगैरे नाही आहे, ती फक्त ह्या कोल माइन्समधून येते. आणि कोल माइन्ससाठी जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणावर डिस्ट्रक्शन चालू आहे. कारण तिथे मोठे मोठे ब्लास्ट केले जातात, त्या खोल खदानी खणल्या जातात आणि तिथे ती जमीन भुसभुशीत होते, ती पोकळ होते आणि ती अर्थक्वेक्सला प्रोन होते आणि अशा प्रकारे तिचं वेगळ्या प्रकारे डिस्ट्रक्शन होत चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणावर शेतीची जमीन आज नॉन ॲग्रिकल्चर करून अर्बनायझेशनसाठी, मोठ्या कॉम्प्लेक्ससाठी, इमारतींसाठी ती आज कन्व्हर्ट केल्या जाते आणि तिथे त्यावेळेला ती जमीन डिटेरिएट, तिची क्वालिटी होते, ती नष्ट होते तिच्यावरचं सगळं आणि तिथे सगळं कॉन्क्रिटीकरण होतं आहे. हा एक फॅक्टर झाला लँड रिस्टोरेशनच्या बाबतीतमध्ये. जर आपण डेझर्टिफिकेशनकडे वळलो तर डेझर्टिफिकेशनचं काय रिझन आहे? आज जर आपण बघितलं तर दुबई, कटार आणि हे जे सगळे युनायटेड अरब एमिरेट्सचे देश आहेत किंवा आपण हा राजस्थानचा भाग बघितला, वाळवंट आहे तिथे. तर हे का तयार होत आहेत वाळवंट? का आहेत तिथे? कारण तिथे झाडं नाही आहेत. झाडं काय रोल प्ले करत आहेत? आपण जेव्हा रॅम्पॅन्ट झाडांचं डिस्ट्रक्शन करतो, जेव्हा हायवेजच्या नवीन अनाऊन्समेंट करतो, रोज रस्त्यांच्या अनाऊन्समेंट करतो, त्याच्यामध्ये मोठी झाडं तोडतो, दोन्ही बाजूची झाडं तोडतो आणि आपण असं म्हणजे मिरवतो की आपण काय रस्ते तयार केलेत. तो एखादा रस्त्याचा मिनिस्टर येतो, म्हणतो की आम्ही खूप चांगलं काम करतोय, आम्ही रोज नवीन रस्ते तयार करतोय. पण तुम्ही काय करताय? तुम्ही तर सगळी झाडं तोडताय, तुम्ही एन्व्हायरमेंटचं डिस्ट्रक्शन करताय. असलेले रस्ते तुम्ही चांगले करत नाही आहे. तुम्ही सगळीकडे एन्व्हायरमेंटचं डिस्ट्रक्शन केल्यावर म्हणताय आम्ही खूप चांगलं काम केलं. पण जेव्हा हे झाडांचं डिस्ट्रक्शन होत आहे ते कारणीभूत ठरतं ह्या डेझर्टिफिकेशनसाठी. कारण झाडं ही मुळं त्यांची जी असतात ती बेसिकली सगळी जमिनीतलं पाणी धरून ठेवण्याचं काम करतात. त्याच्यामुळे ऑलरेडी जे सॉईल इरोजन ती कमी करतात, सॉईल जी इरोड होत असते ते इरोजन कमी करतात, पाणी धरून ठेवतात. आणि त्याचप्रमाणे झाडांचं हे एक मोठं काम आहे की ते ॲटमॉस्फिअरमध्ये ह्युमिडिटी मेंटेन करतात, मॉइश्चर मेंटेन करतात. आणि हे जे मॉइश्चर आहे हे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ दी क्लाउड्स. हे जे पावसाचे रेन्सचे क्लाउड्स आहेत त्याच्यासाठी ही झाडं मदत करतायत. ती तिथे मॉइश्चर धरून ठेवतायत, मॉइश्चर हवेमध्ये क्रिएट करतायत. आणि हे वाळवंटात तुम्हाला एका डेझर्टमध्ये झाडं नसतात, त्याच्यामुळे तिथे ते
मॉइश्चर क्रिएट होत नाही, त्याच्यामुळे तिथे ते क्लाउड फॉर्मेशन होत नाही आणि मग रेन्स तिथे कमी होतात. त्याच्यामुळे डेझर्टिफिकेशनचं जर आपण पाहिलं तर तिथे मोठ्या प्रमाणावर आज डिफॉरेस्टेशन जे होतं आहे, वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी विचार न करता जमिनी दिल्या जात आहेत, फक्त प्रकल्पाच्या दृष्टीने तिथे बघितल्या जात आहे. पण ही जमीन त्या प्रकल्पासाठी दिल्यावर त्याच्यावरची जी झाडं तुटणार आहेत, या ज्या ट्रेन्स, बुलेट ट्रेन्स, ऑलरेडी असलेल्या ट्रेन्स जिथे आहेत तिथे अजून हाय स्पीड ट्रेन्स बनत आहेत. अजून तुम्ही 4 तासाच्या ऐवजी तुम्ही 1 तासात पोचाल, तुम्ही 10 तासाच्या ऐवजी तुम्ही 3 तासात पोचाल. ह्या ज्या जो दृष्टिकोन, हे जे दृष्टिकोन ठेवला जातो आहे, दॅट इज व्हेरी व्हेरी हॉरिबल आणि तो खूप डिस्ट्रक्टिव्ह आहे. कारण त्यावेळेला ते डेझर्टिफिकेशनकडे आपण आपोआप वाटचाल करतो, तिथे आपण झाडं नष्ट करतो आहे, सगळी सृष्टी तिथे आपण खराब करतो आहे आणि आपल्या आपोआपच तिथे आता आपण एन्व्हायरमेंटचं डिस्ट्रक्शनला कारणीभूत ठरतो आहे. आणि जर आपण ड्रॉट रेझिलियन्स म्हणजे काय आहे की तो कसा रोखला जाईल, त्याच्यासाठी पुन्हा हेच ह्या गोष्टी तिथे आहेत की आपल्याला जास्तीत जास्त अफॉरेस्टेशन करणं जरुरी आहे, जास्तीत जास्त झाडं लावणं तिथे जरुरी आहे. वी नीड टू प्रोटेक्ट आवर रिव्हर्स. इथे जे रिव्हर्सचं इथे जे सगळं डिस्ट्रक्शन चालू आहे, तिथून सँडचा उपसा चालू आहे. या कॉन्क्रिटायझेशनसाठी लागणारी सँड तिथे काही तिथे कंट्रोल नाही आहे. तिथे त्या नद्या आता उथळ होत आहेत कारण तिथे ते सारखा उपसा, तिथे ट्रक भरून 20-20 चाकांचे ट्रक भरून जेव्हा तिथे वाळू भरल्या जाते आणि नेल्या जाते, काय नदीत त्या शिल्लक राहतं, ती नदी उथळ होत जाते, तिचं पात्र उथळ जातं. तिथे आता पाणी धरून ठेवण्याची ती नदीची जी क्षमता आहे ती तिथे नाहीशी व्हायला लागते आणि आपोआप तिथे आता डेझर्टिफिकेशनकडे त्याची वाटचाल चालू होते. त्याच्यामुळे इथे कोणताही जो फॅक्टर आहे तो सगळा आपण जर नष्ट करायचं बघितलं की तो नष्ट झाला की आपोआप आपली वाटचाल डेझर्टकडे होते आणि एन्व्हायरमेंटच्या डिस्ट्रक्शनकडे होते. त्याच्यामुळे आपल्याला इथे आज एक खूप गरज आहे, एक खूप अर्जंट नीड आहे की आपण एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करायला हवं आहे, प्राण्यांचं प्रोटेक्शन करायला हवं आहे आणि आपल्याला आपली ही जबाबदारीच नाही आहे पण आपलं हे अगदी आद्य कर्तव्य आहे. कारण ही ह्युमन बीइंगच्या सर्व्हायवलची तिथे गोष्ट येते. जेव्हा पाऊस येत नाही तेव्हा आपण ढगांकडे पाहतो, अरे पाऊस येत नाही आहे, कसा येत नाही आहे, पण तो का येत नाही आहे. आपण नुसतं तिथे हे पाहतो आहे की तो यायला पाहिजे आणि तो येत नाही आहे, पण त्याचं कारणं तिथेही आहेत. त्याच्यामुळे आज वर्ल्ड इन्व्हायरमेंटच्या दृष्टीने आणि त्याच्या वेलबिंगसाठी आपण हा विचार करणं फार जरुरी झालं आहे की आपण जी कृती प्रत्येक करू ती एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी आणि त्याच्या गार्डिंगसाठी ती इम्पॉर्टंट ठरेल आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटबरोबर आपलंसुद्धा तिथे संरक्षण होईल, आणि प्राण्यांचंसुद्धा तिथे संरक्षण होईल आणि त्याच्यामुळे ह्युमन बीइंग्सला बेटर लाईफ फ्युचरमध्ये मिळू शकेल. सो वी कॅन होप फॉर द बेस्ट. वी हॅव टू प्रोटेक्ट द इन्व्हायरमेंट अँड वी विल वर्क for the environment. We should work for the environment. So wishing you a very happy Environment Day and wish you all the best. Thank you.